नमस्कार. अमृत प्रवाह सांगली या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अमृत संवाद या मालिकेअंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांच्याबद्दल आपण जाणून घेत आहोत. डॉक्टर मनोज पाटील सर आपल्याबरोबर आहेत. पाटील सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर हेडगेवार यांच्या मूळ स्थानाबद्दल आपण ऐकलं. त्यांच्या बालपणातल्या किस्से आहेत का किंवा अशा काही आठवणी आहेत का की त्यामुळे डॉक्टरांचं व्यक्तिमत्व कसं होतं किंवा ते कसं घडलं हे आपल्याला लक्षात येईल? अगदी ते जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हा बालकेशव वाढत असताना त्यांच्या वडिलांचा भिक्षुकीचा आणि शिक्षकाचा व्यवसाय आणि त्यावेळी यांच्यापासून बऱ्यापैकी मोठा असलेला त्यांचा मोठा भाऊ, त्याला पैलवानकीचा नाद आहे. बर. आई याच्याकडून व्यवस्थित प्रकारे संध्या करून घेते, रुद्र म्हणून घेते. ह्याची 8व्या वर्षी जेव्हा मुंज होते त्या मुंजीनंतर स्तोत्र पाठन होतं आणि ते स्तोत्र पठण करत असताना आणि अगदी प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा ह्यांचे संस्कृतचे उच्चार खूप छान आहेत. अच्छा. आणि हा मोठा भाऊ घरामध्येच आखाडा तयार करून ठेवलेला. म्हणजे मुदगल आणि काय करेल, मलखांब, ही सगळी व्यवस्था घरातच. थंडाईची व्यवस्था घरातच, खिलायची व्यवस्था घरातच. अहो, त्या माणसाची एक कथा सांगतात, म्हणजे मोठ्या भावाची, की एवढा अर्धांन माणूस वरच्या मजल्यावर उभा राहिलेला होता. खाली कुणीतरी एका दुर्बल व्यक्तीची छेड काढते हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो वरनं सगळं उडी मारले. बर. आणि ह्या लहान भावंडांना सुद्धा तसाच बनवायचा. अच्छा. त्याला म्हणायचा, तो बघ, दुष्ट माणूस चांगल्या माणसाला त्रास देतो ना, त्याला तुम्ही दणके देऊन या. जर तुम्हाला जमलं नाही तर इथं येऊन माझे दणके खायला लागतील. अच्छा. अशा प्रकारे यांच्या बालपणाच्या कथा आहेत. आणि हे घरामध्ये चाललंय आणि रस्त्यावर काय पाहतायत? रस्त्यावर भोसले राजे जे आहेत त्यांचे हत्ती घोडे जात आहेत, त्यांची स्वारी जाते, त्यांचा राजवाडा आहे आणि त्यांचं सगळं वैभव दिसत असताना लहान मुलांना सहज वाटत असते की हे आपले राजे आहेत. बरोबर. पण त्यावेळी शाळेतले लोक ह्याला काय सांगतात की ती व्हिक्टोरिया राणी आहे, तिच्या राज्यारोहणाचा 60वा दिवस आहे आणि त्या 60वा दिवस निमित्त मुलांना मिठाई खायला मिळणार. अच्छा. बर. आता मुलांना मिठाई किती प्रिय आवडते सगळ्यांना आणि ती मिठाई मिळणार म्हणून सगळे आनंदी आहेत. पण हा मात्र कन्फ्युज आहे. तिथं गेल्यानंतर सुद्धा मिठाई याला दिली, सगळ्या मुलांनी मिठाई घेतली, काही लोकांनी खायला सुरुवात केली, काही लोकांनी बांधून घेतली आणि ह्यानं मात्र फेकून दिली. 8वं वर्ष, 1897चा काळ, 1889चा जन्म. ह्या काळामध्ये हे देशभक्तीचं बाळकडू यांना कसं मिळालं असेल? हे बाळकडू मिळालं त्याला आजूबाजूची परिस्थिती कारणीभूत असेल, पण या आजूबाजूच्या परिस्थितीतलं काय ग्रहण करायचं हा संस्कार कुठून आला असेल? आणि त्यांचा अंतर्गत जो ओढा आहे, तो देशभक्तीचा जो ओढा आहे, हे नागपूरकर आमचे राजे आहेत, व्हिक्टोरिया कुठली आमची राणी होते. अच्छा. असं जे त्यांच्या मनामध्ये झालेलं होतं ते बाळपणी झालेलं होतं. आणि हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि हे फक्त एकदा होऊन थांबत नाही, ते राजा एडवर्डचं पण होतं. मग ते राजा एडवर्डचा राज्यारोहणाचा दिवस सुद्धा शाळेमध्ये साजरा करायचा प्रयत्न केला. त्यावेळी तो कसा, तिथं एक इम्प्रेस गिरणी नावाची गिरणी होती आणि त्या गिरणीमध्ये त्याचा मोठा सोहळा होता, चांगली रोषणाई होती. ती रोषणाई बघायला मुलं जात होती, मोठी माणसं सुद्धा जात होती. मोठी माणसं म्हणत होती जायचं, बघायचं आहे. म्हटलं मी का बघायला जाऊ? आमचे राजे भोसले आणि ह्या राजाचंच कौतुक आम्हाला कशाला पाहिजे? अशा प्रकारचा हा विचार ह्या बालकेशवच्या मनामध्ये अगदी लहानपणापासून आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला उत्तम संस्कृत उच्चार, एका बाजूला बलदंड शरीर आणि एका बाजूला हा देशभक्तीचा संस्कार, याचा सुंदर संगम डॉक्टर बालपणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. झाले काय?
म्हणजे डॉक्टर असं आपण म्हणूया का की लहान वयातच म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तशा प्रकारे त्यांचं संगोपनच घरामध्ये तसं झालेलं होतं. मोठ्या भावांच्याकडून व्यायामाची कसदार शरीरयष्टी त्यांना मिळालेली होती. त्यांच्यासारख्या जोर बैठका काढून त्यांनी शरीर कमावलेलं होतं. पण कुठेतरी घरातला जो आत्मसंवाद आहे म्हणजे घरातला जो संवाद असतो यातून ते कुठेतरी त्यांच्या मनामध्ये देशभक्तीचं किंवा देशाविषयीचं एक अतूट प्रेम निर्माण झालेलं होतं असं आपल्याला म्हणता येईल का? अगदी प्रश्नच नाही. डॉक्टर हेडगेवार यांच्या या ज्या गोष्टी आहेत म्हणजे मीही ही गोष्ट ऐकलेली होती की त्यांनी त्या कालावधीमध्ये व्हिक्टोरिया राणीच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही आता जे सांगितलं ती मिठाई फेकून दिली. खरं तर 8 वर्षाच्या मुलाचा विचार तिथंपर्यंत पोचणं म्हणजे अगदी बाल सुलभ वय. मिठाई दिली की पटकन तोंडात टाकण्याचं वय आणि त्यावेळी ते फेकून देणं त्याबद्दल नंतर वातावरण मध्ये काही नव्हतं म्हणजे बाकीच्या शिक्षकांनी वगैरे त्यांना त्याबद्दल काही दंड वगैरे दिले. फार चांगला परिणाम झाला. बरं. त्या शहरामध्ये त्या नागपूरमध्ये जे कोणी चांगले देशभक्त लोक होते डॉक्टर मुंजेंचं नाव घेतात, डॉक्टर खानगोजेंचं नाव घेतात, अगदी रामलाल वाजपेयींचं नाव घेतात. ते तिथे येऊन ऍक्टिव्हिटी करायचे आणि ह्या सगळ्या माणसांचा आकर्षण बिंदू हा बालक बनला होता. लहानपणापासून पाळण्यात दिसतात हा एक वेगळा विषय. पण 9 वर्षाच्या मुलाचं देशभक्ती गावातल्या लोकांना माहिती व्हावी अशा प्रकारचं वर्तन ह्या माणसाकडून होत होतं. मुलांची गप्पा मारताना सुद्धा हे काही सामान्य गप्पा मारत नव्हतं. म्हणजे खेळत असतील, मस्ती वगैरे चालत असेल, ते बाहेर जाऊन तलावाच्या काठी जाऊन खेळत होते, परत धावण्याचं प्रॅक्टिस करत होते, मलखांब खेळत होते. पण तरी सुद्धा आपले राजे भोसले आहेत तरी सुद्धा युनियन जॅक आहे. इंग्रज आपल्यावर अत्याचार करतायत. हा आपलं नाही आहे, इंग्रजांचं राज्य आपलं राज्य नाही आहे, आपलं राज्य हे वेगळं आहे. अशा प्रकारचं चर्चा लहान मुलांच्या मध्ये सुद्धा हा करत असे आणि तेव्हापासूनचे मित्र पुढे सुद्धा त्यांच्या बरोबर काम करताना दिसतात. ते उगाच नाही. अच्छा, म्हणजे आपल्याला या सगळ्यांवरून असं म्हणता येईल का की लहानपणीच त्यांच्या म्हणजे डॉक्टर हेडगेवारांच्या अशा काही विचारसरणीमध्ये एक आमूलाग्र असा विचार होता की हे भारतावर जे अन्यायाचं जोखड आहे ते उचलून फेकलं पाहिजे. आणि यांच्या त्या हालचालीतून किंवा त्यांच्या त्या विचार प्रणालीतून आपल्याला हेच लक्षात येतं की इंग्रजांचा अन्याय आपल्याला नको आहे. आता आपण इथेच थांबूया. डॉक्टरांच्या बाकीच्या आयुष्याबद्दल आपण नंतर पुन्हा एकदा चर्चा करू. धन्यवाद.